सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला 950 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असून यातील धार्मिक विधीही तितक्याच महत्त्वाचे आहेत. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाची पूजा शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात शेटे यांचे वारसदार ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते धार्मिक विधिवत करण्यात आली. अक्षता सोहळ्याच्या वधूवरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवू घालण्याची प्रथा आहे. या संदर्भात अधिक माहिती रितेश थोबडे यांनी दिली आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी 800 वर्षांपूर्वी कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवण केले होते. तीच परंपरा कायम ठेवून सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड कसब्यातील शेटे यांच्या वाड्यात आणून केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता मानकरी सिद्धेश्वर कंठीकर यांनी कसब्यातील हिरे हब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले. त्यानंतर मानकरी वाड्यात आल्यानंतर योगदंड चौरंग पाटावर ठेवून कुमकुम फुले वाहून संबळाच्या निनादात विधिवत पूजा करण्यात आली. पूजेच्या निमित्तानं केळवण, लग्नापूर्वी केळवण, निरगडगी घालण्याची प्रथा आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या लग्नाच्या आधी शेटेवाड्यात ते केळवणचे जेवण जेवले होते अशी आख्यायिका आहे. ती परंपरा त्यांच्या यात्रेतील विवाह सोहळ्याआधी पार पाडली जाते. यावेळी मानकरांसह पुरोहित व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. आज आपण शेटेवाड्यात जमलो आहोत. जवळपास 800 वर्षांपासूनची ही परंपरा चालू आहे. वर्षाच्या सुरुवातीला महाराजांची सेवा करायला आमच्या कुटुंबाला भाग्य लाभलं. त्याबद्दल मी महाराजांच्या समोर नतमस्तक होतो. आजचं महत्त्व म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, यात्रेमध्ये आपण कुंभार कन्या आणि महाराजांचा योगदंड याचा विवाह सोहळा साजरा करतो. विवाहाच्या पूर्वी म्हणजे नवरदेवाला केळवणाचा कार्यक्रम केला जातो. तो केळवणाचा कार्यक्रम इथे अशी आख्यायिका आहे की 800 वर्षांपूर्वी समक्ष सिद्धरामेश्वर महाराज या वाड्यात येऊन केळवणाचा आस्वाद घेतला होता. तीच परंपरा आमचे पूर्वज शेटे त्यानंतर त्यांनी चालू ठेवली या वाड्यात. आणि त्यानंतर माझे आजोबा, वडील आणि आता गेली 10 वर्ष झाले मला ह्या सेवा करायचा आशीर्वाद लाभला आहे. त्याबद्दल मी महाराजांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. त्यांना सोलापूरकरांना महाराजांचा नेहमीच आशीर्वाद राहिला आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की महाराजांच्या आशीर्वादाने सोलापूर शहरामध्ये फारसा असा उद्रेक आपल्याला जाणवला नाही. सध्या स्थिती अशी आहे, HMPV व्हायरस जगभर पसरतोय, आपण न्यूज वाचतोय सगळीकडे. तर महाराजांकडे माझी एवढीच प्रार्थना आहे की त्यांचा जो आशीर्वाद सोलापूरकरांना लाभला आहे तो आज पुढेही लाभू द्या. सर्व सोलापूरकरांनी महाराजांची भक्ती करतातच आणि ह्या यात्रेतसुद्धा सर्वांनी महाराजांचे आशीर्वाद घेऊन मोठ्या स्वरूपात यात्रा चांगल्या रूपाने पार पडावी अशी मी प्रार्थना करतो.